नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर रजनोत्रे आपले यशवंत डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या गोठ्यातील चारा कसा दिला जातो किंवा दिवसभर आमच्या चारा शेड्यूल काय असतं, चारा किती टाइम आम्ही देतो, की चारा किती वाजता देतो, चाऱ्यामध्ये काय देतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर जसं की आता सामान्यतः पहिल्या जुन्या पद्धती बघा की दिवसभर गुरांना चारा देणं की बाबा सकाळी कोणी म्हणजे शेण काढून झाल्यानंतर थोडं टाकणं, पाणी पाजून दुपारी थोडं टाकणं, की संध्याकाळी टाकणं, मग संध्याकाळी धारा काढून झाल्यानंतर थोडं टाकणं, म्हणजे दिवसभर चारा टाकत राहणं ते कंटाळवाणं असतं किंवा त्याला कधी हे चारा टाकणं त्याला लिमिट नसतं। तर चारा किती वेळा टाकला पाहिजे की चारा आपलं काम कमी कसं झालं पाहिजे आणि गुरांनाही आराम कसा भेटला पाहिजे, आणि आराम गुरांना भेटल्यानंतर दूध वाढणार आहे, त्याचं फॅट वाढतं। त्यामुळं गुरांना चारा ही 2 टाइम द्यायचा। जसं आमचा गोठा सकाळी चालू होतो तर 4:30ला, 4:30ला आम्ही पहिला चारा देतो। तर पहिल्या चाऱ्यामध्ये आम्ही सकाळी रात्री केलेली कुट्टी, सकाळी करून ठेवलेली कुट्टी आणि मुरघास हे आम्ही देऊन टाकतो गुरांना, त्यासोबतच पशुखाद्य। सकाळचा एक टाइम झाला, त्यानंतर आम्ही 9 वाजता गुरांना पाणी पाजतो किंवा आम्ही गव्हाणीमध्ये आमची जी गव्हाणी सोडली तर पाण्याची सोय केलेली आहे, त्यामध्ये चारा झाल्यानंतर चारा उरलेला आम्ही काढून घेऊन त्यामध्ये पाणी सोडून देतो। पाणी सोडून दिल्यानंतर साधारण 3 वाजेपर्यंत, 3 ते 3:30 वाजेपर्यंत गव्हाणीमध्ये पाणी असतं। त्या मोकळ्या वेळेत जनावरांना जेव्हा पाहिजे तेव्हा, जसं की आपण पाणी धावतो तर आपल्याला लिमिट नसते किंवा आपल्याला टाइम ॲडजस्टमेंट होत नाही, पण जनावरांना पुढं पाणी 24 तास किंवा म्हणजे सारखं उपलब्ध असल्यामुळं जनावर जेव्हा पाहिजे तर त्यांना, जसे आमच्या म्हशी जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पिते त्या, तसं जनावरांना जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी उपलब्ध झालं पाहिजे त्यामुळं गुरांना पाणी पिल्यामुळं दुधामध्ये काय असतं, दूध कसं तयार होतं पाण्यामुळं। जर गुरांना पाणी जास्त भेटेल किंवा पाणी जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा भेटेल तर दूध आपोआप तयार होणार आहे असं। त्यामुळं पाणी चारा, त्यामुळे आम्ही सकाळचा चारा ही 4ला देऊन गुरांना 9ला आराम असते, आमचे गुरं आरामात असते किंवा 9 साडेनऊला आमचा गोठा बंद होऊन जातो। 9 ते 3 3:30 वाजेपर्यंत गोठ्यात कोणीही जात नाही, एक भैया असतो, तेवढा फक्त गोठ्यामध्ये जातो। गुरांना मोकळ्या रेस्ट टाइममध्ये कोणी त्यांना डिस्टर्ब करत नाही। त्यानंतर 3:30 ते 4 वाजता आमचा दुसरा चारा देतो आम्ही, 3:30-4 वाजता दुसरा चारा देऊन त्यासोबत पशुखाद्य देतो। 5 वाजता आम्ही दुधाच्या धारा चालू करतो। तर त्यामुळं गुरांना दिवसभर आराम झालेला असतो किंवा गुरांना 2 टाइम आपलं, त्यामुळं काम पण वाचतं, आपलं फीड मॅनेजमेंट पण होतं, आणि प्लस आपल्या जनावरांना आराम भेटल्यामुळं आपल्या दुधामध्ये वाढ होती। त्यामुळे जनावरांना सारखं गोट्यामध्ये जाऊन चारा देणं किंवा सारखं त्यांच्या मागं फिरणं ही करण्यापेक्षा तुम्हीही 2 टाइम चारा द्या। गुरांना 2 टाइम जर पोट भरून चारा म्हणजे कुस भरून जर चारा दिला तर गुरंही सदृढ राहतील, दुधामध्येही वाढ होईल, प्लस तुमचं काम करणं किंवा मनुष्यबळ जे लागत होतं वायपट ती तुमचं कमी होऊन जाणार आहे। आपणही जुन्या पद्धती किंवा ज्या रूढी चाल झाल्या त्या तसं सारखं गोट्यात जाऊन चारा न टाकता किंवा गुरांना सोडून चारा न टाका, चारण्यासाठी न नेता 2 टाइम चारा मॅनेजमेंट करा, आणि पाणी मात्र मग त्यांना जास्त सदैव उपलब्ध असावं ही सोय करावी, असं आमचं चालू आहे। तसं मला पण वाटतं शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने जर काम केलं तर त्यांची गुरं पण चांगली राहतील, प्लस त्यांचं मनुष्यबळ किंवा गोट्यामध्ये सारखं काम करणं जे आहे ती कमी होऊन जाईल। त्यामुळे गुरांना चारा हे 2 टाइमच द्यावा, 2 टाइम चारा प्लस कधीही त्यांना उपलब्ध होईल अशा पाण्याची सोय करावी, जसं वॉल सिस्टीम झाली किंवा आमचं जसं गव्हाणीतनं पाणी सोडणं हे आम्ही केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आमची चारा देण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली व तुम्ही कोणत्या पद्धतीने चारा देता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व जरी तुम्हाला वाटत असेल चारा जास्त टाइम द्यावा किंवा चारा का द्यावा जास्त टाइम ही पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा कॉल करा। तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। राम राम।